जीवी स्पोर्ट आई गावदेवी तिळसे संघ मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो आणि दोन संघादरम्यान एक चांगली लढत, एक जबरदस्त जुगलबंदी द्वंद्व, मैत्रीपूर्ण संघर्ष मैदानाच्या मध्ये या दोन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर सन्माननीय अनंताजी दलवे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतोय या मुख्य क्रीडा मंचावरती तुमचं देखील हार्दिक स्वागत. दोन मुख्य बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. प्रणित आणि वीरू सलामीची A1 ब्रँडेड जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. बॉलिंग मार्कवरती अगदी पाहू शकतात की वाडा टेनिस बॉल क्रिकेट पटलावरचा हुकमी एक्का अर्थातच युवराज टुकले दाखल झालाय आणि त्याच्यावरती जबाबदारी सोपवली गेली मॅचची. पहिल्या 6 चेंडूची जबाबदारी त्याच्या विपक्षामध्ये वीरू आणि प्रणित आहेत, साथीने गेलेत. खेळाडू कक्षामध्ये ज्याही खुर्च्या आहेत त्या तिकडे खाली करायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघाला त्या खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या, तर प्रेक्षकांनी तिकडे नोंद घ्यायची आहे. प्रणितच्या विपक्षामध्ये पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, अतिरिक्त बाहेर बॉल आणि त्याचमुळे पंचांनी या बॉलला दंडित केलंय. तिकडनं खेळाडूंना त्या खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या. प्रेक्षक राज्यवर्ग शेवटची मॅच आहे, अपमानित करायला लावू नका, आपण मानाने उठायचं तिथनं. पहिलाच बॉल अगदी पाहू शकता आउटसाइड ऑफ स्टंप होता आणि त्याचमुळे व्हाईटचा सिग्नल पोहोचवला गेला. यावेळेस समोरच्या बाजूने बॉल उडवला गेलाय, फटका तो फसला गेलाय, गोल्डन डकचा शिकार ठरलाय. मिस्टर प्रणित बॅक टू द पवेलियन, गॉन. खेळाडू कक्षाकडे ज्या खुर्च्या आहेत त्या खेळाडूसाठी उपस्थित करून द्यायचे. प्लीज आपल्याला एक नंबर द्यायची विनंती असेल. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर एक दर्दी खेळाडू असे आहेत खेळाडू ते आपण देखील दाखवायचे प्रेक्षकांनी आणि लगेच तिकडे खेळाडूंना त्या खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. बॅटच्या रिशमध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही आणि त्याचमुळे एलिव्हेशन नाही मिळालं या बॉलवरती आणि डाऊन डी बॉल एक चांगला कॅच तो कंप्लीट केलाय. एका चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. तिकडे पहिला धक्का दिलाय आणि त्याचमुळे बॅटर देखील बाद झालेत प्रणित. आता इकडे चिराग दाखल झालेत. त्याच्या विपक्षामध्ये युवराज टुकले जो गतीवर स्वार झालाय, ज्याच्या माध्यमातून वाडा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने चांगल्या पद्धतीची कामगिरी ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तोच युवराज टुकले. त्याच्या विपक्षामध्ये नवीन बॅटर चिराग दाखल झालेत. मैदानाची भौगोलिक परिस्थिती ओळखणं थोडंसं कठीण असतंय. दबाव प्रचंड स्पेशल आहे या मॅचमध्ये आणि अगदी पाहू शकतात की निर्णायक मॅच आहे ही. मॅच जर पाहिली तर एका अंतिम मॅच सारखी मॅच आहे, कारण दोन्ही संघ मातबर आहेत, दिग्गज संघ आहेत आणि या दिग्गज संघांदरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहू शकतात की दोन्ही बाजूनी दिग्गज संघ. युवराज टुकलेचा पुढचा बॉल, पहिलाच बॉल त्यावरती आक्रमण बॅटच्या राडारमध्ये आलाय आणि फेकून दिलाय. दॅट्स अ गॉन, अ लॉंग 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 वे, 6 रन ऑन दी बोर्ड. त्या प्रेक्षकांनी झेल पकडलाय, त्यांनी यायचं 300 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी असेल. यतीजी गोरे साहेबांच्या वतीने हे पारितोषिक प्रेक्षक राजांसाठी ठेवून दिलंय. अप्रतिम झेल पकडला प्रेक्षकांनी. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप टाकला आणि त्याचमुळे पंचांनी याही बॉलला दंडित केलंय. अगदी जर पाहिलं ना तर शरीरावरती मारा करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसला गेला. आता इकडे पाहू शकतात की षटकातील 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि त्याचमुळे धाबांचा वेग फलकावरती 8 आकड्यावरती पोहोचला गेलाय. चांगल्या पद्धतीची कामगिरी तिकडे चिरागच्या माध्यमातून केली जाते. गतीमध्ये परिवर्तन ओळखलं गेलंय आणि फेकून दिलंय चिरागने बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. वाईडिश लॉंगनला एक चांगला कॅच कंप्लीट केलाय. एक तुम्हारी तो एक हमारी, ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, गॉन. एक फलकावरती पोचला गेलाय. तब्बल 8 आकड्यावरती धावांची लई लूट झाली होती.
अगदी पाहू शकता तिकडे चांगल्या पद्धतीची कामगिरी ती मैदानाच्या आतमध्ये केली होती आणि त्याचमुळे बॅटरला बाद केलंय. चिराग इकडे बाद झाले, दिशांत आलेत. अगदी पाहू शकतात ना की तिकडे युवराज टुकलेकडे पोटेन्शियल आहे, त्याच्याकडे कॅपेबिलिटी ॲबिलिटी या गोष्टी आहेत आणि त्याने आपली ॲबिलिटी मैदानाच्या आतमध्ये दाखवली गेली आहे. एक कमी गतीचा बॉल टाकला आणि त्या कमी गतीच्या बॉलवरती चिरागला बाद केलंय. षटकातील 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. धावसंख्येचा आलेख फलकावरती पोचला गेला 8 आकड्यावरती. अगदी ऑलआउट गर्दी ही मैदानाच्या सभोवताली प्रणांगणाबाहेर पाहायला मिळते आणि त्याचं मुख्य कारण ही स्पर्धा. यावेळेस श्रेष्ठांचा वेग, भन्नाट वेगाचा बॉल, गतीवर स्वार होत असताना नियंत्रित मारा युवराज टुकलेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि भन्नाट वेगानं यष्टांचं चुंबन, लाकूड तोड गोलंदाजी ती केली जाते. गॉन. थँक्यू सो मच. पाहू शकतात मॅच सेमीची आहे, परंतु या मॅचचा दर्जा तो फायनलपेक्षा कमी नाही आहे आणि अगदी पाहू शकतात की तिकडे खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी युवराज टुकलेच्या माध्यमातून केली जाते. का वाडा टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती माझं नाव अव्वल दर्जाचं आहे. तमाम तिलसेकरांनी अगदी युवराज टुकले नावावरती अगदी पाहू शकतात ना की या नावाला डोक्यावरती का घेतलंय त्याचं जिथं जागतं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेशकश केलं जात आहे. अफलातून गोलंदाजी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती पाहू शकतात की खेळाडूंना नाचवतोय. आणखी एक वेगवान बॉल, शरीरभेदी मारा केला जातो आणि त्याचमुळे बॅटरला बीट केलंय. पहिलाच बॉल खेळत असताना अफलातून बॉल पाहायला मिळतोय. भन्नाट वेग आणि भन्नाट वेगाचा बॉल, रफ्तार का सौदागर युवराज टुकले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाच चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती जोडला गेलाय 8 आकड्यावरती. तिकडे 2 चेंडूमध्ये 8 धावा होत्या, त्याच्यानंतर युवराज टुकलेने 3 चेंडू सुरेख पद्धतीने टाकलेत आणि त्याचमुळे धावांचा वेग थांबवला गेलाय. यावेळी समोरच्या बाजूने फटका एक्झिक्यूट केला, बिटवीन गॅप आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक पोचले गेलेत. एक चांगला कॅच कंप्लीट केलाय आणि चेक विकेट मिळतोय. बॅटर बाद, गॉन शेवटच्या बॉलवरती. थँक्यू सो मच. अफलातून गोलंदाजीचं पृथ्वीकरण मैदानाच्या आतमध्ये युवराज टुकलेच्या माध्यमातून केलं गेलंय आणि त्याचमुळे धाबाचा वेग फलकावरती 8 आकड्यावरती थांबला गेलाय. तर झेलसाठी 50 रुपयाचं पारितोषिक सिंगर सुभाष रोजा यांच्या वतीने आलंय. अगदी पाहू शकतात की युवराज टुकलेचा खेळ तो अगदी पाहू शकतात, परंतु हे तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आणि अगदी पाहू शकतात वीरू बाबरे इज ऑन स्ट्राईक, त्याच्या माध्यमातून खेळ तो आकारला जाईल. युवराज टुकलेच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी झाली आहे. अरे सुरमे की तरह पिसा इन लोगों ने हमें, तब जाके बसे इन लोगों के निगाहों में हम. अरे सुरमे की तरह पिसा इन लोगों ने हमें, तब जाके बसे इन लोगों के निगाहों में हम. आणि युवराज टुकलेने दाखवले आपल्या गोलंदाजीचा दम. आता इकडे वीरू बाबरेची बॅटिंग पहा. पहिल्या बॉलवरती त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीची बॅटिंग ती मैदानाच्या आतमध्ये आकारली जाईल हे देखील पाहायचंय. पहिला बॉल त्याच्या विपक्षामध्ये निलेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या विपक्षामध्ये वीरू बाबरे हा खेळाडू बॅटिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल वीरू बाबरेच्या बॅटच्या रडारमध्ये आलाय आणि फेकून दिलाय सरळ. वीरू बाबरे डज नॉट इवन हेजिटेट अँड 6 रन बॅटर सकाउट आर क्रेडिटेड. अफलातून बॅटिंग बाय वीरू बाबरे. वीरू बाबरे झाडावर बसलेला पक्षी फांदे आणल्यावर कधीच डगमगत नाहीये. तो त्या फांदीवर नाही तर स्वतःच्या पायातील मनगटावर विश्वास तो ठेवतोय. आणि अगदी पाहू शकतात की पहिल्याच बॉलवरती षटका ठोकलाय. आणखी येतील का?
येस वीरूसाठी बक्षीस आलंय. या षटकारासाठी 50 रुपयाचं पारितोषिक सिंगर सुभाष रोज यांच्याकडनं. 6 येतील का? पहिला ठोकलाय वीरू. यावेळेस फटका हाही चांगला आहे. आमच्या समालोचक कक्षाला अभिवादन देत असताना एक चांगला कॅच कंप्लीट केलाय. विकेटचं पतन झालंय. या मॅचची गोल्डन विकेट मिस्टर वीरू बाबरे. बॅक टू द पवेलियन. गॉन. भुईर यांच्या माध्यमातून या जेलसाठी बिलोशी गावातून बिलॉंग करणारे गोड व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या झेलसाठी ते जोडले गेले. थँक्यू सो मच. एक जबरदस्त कॅच कंप्लीट केला आणि त्याचमुळे दाबाचा वेग आता फलकावरती वाढला गेलाय. स्टॉप झालाय 14 आकडावरती. कुणाल भगत तिकडे होते. काय जबरदस्त कॅच कंप्लीट केला आणि त्याचमुळे अगदी सातपाती गावाचं वादल ते शांत केलंय या बॉलवरती आणि काय जबरदस्त झेल तिकडे कॅरी केलाय. कुणालसाठी देखील या झेल करिता सिंगर सुभाष रोज यांच्याकडनं 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. चांगल्या पद्धतीची मॅच रंगली आहे. परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज डगबगले नाही. आकाशात जो तारा चमकतो ना तो कधी खाली जमिनीवरती पडताना तुम्हाला दिसलाय का? अगदी समुद्रात असंख्य नद्या विलीन होतात परंतु नदीमध्ये समुद्र विलीन होताना तुम्ही पाहिलाय का? हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि त्या जिद्दीनं त्या सामर्थ्यानं आणि त्याच प्रयत्नानं हे सगळं रणसंग्राम आपल्याला जिंकायचं आहे आणि त्यासाठी आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी प्रयत्न करायचे आहेत. आता इकडे चांगल्या पद्धतीचा कमबॅक निलेशने केलाय. पहिल्या बॉलवरती षटका ठोकला त्याच्यानंतर त्याच बॅटरची विकेट मिळवली आहे. आणखी 4 चेंडू आहेत. पुढचा बॉल. यावेळेस प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस. बॉलवरती आईट साईड व्यवस्थित नाही आहे. आईट साईड डलमली झाले आणि त्याचमुळे पहिलाच बॉल खेळत असताना तिकडे बॅटर बीट झालेत. हरलात तरी चालेल पण खेळ असा केला ना की समोरच्यानी तो खेळ आयुष्यभर लक्षात ठेवला पाहिजे आणि हा खेळ जर पाहिला तर निलेशने दाखवला गेलाय. पहिल्या बॉलवरती षटका ठोकल्यानंतर जबरदस्त कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहिलं मी. तो धावसंख्या 14 वरती पोहोचली गेली आहे. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आउटसाइड ऑफ टर्म कट केलाय. बॅकवर्ड पायच्या रिझर्व मध्ये बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे बॉलला फील्ड करत आहेत. दुसरी धाव अगदी वेगाने कंप्लीट केली आहे आणि तिसऱ्या धावेसाठी देखील वेगाने आलेत आणि तब्बली 3 धावा या पळून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन टू विकेट ते पाहिलं मी. आणि त्याच 3 धावेच्या जोरावरती धावसंख्या पोहोचली गेली आहे फलकावरती 17 आकडावरती. षटकातील 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 17 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. आता इकडे पाहू शकतात की अजित ओम साई मूवीजच्या माध्यमातून जवळजवळ 1700 लोक म्हणजे प्रेक्षक वर्ग निश्चितच या मॅचचा आनंद घेत आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 17 धावेची गरज आहे. धावसंख्या फलकावरती एक्झिक्यूट करावे लागेल. आयुष्य खूप लहान आहे. कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोच काय वेड्या? इथे कर्तृत्व करावं लागेल कारण ही मॅच तुझ्यासाठी खूप मान आहे. 2 चेंडू राहिलेत. समोरच्या बाजूने फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला फेकून दिलाय सरळ दूर या प्रणाकाराच्या बाहेर. षटकार 6. फुल बॅटिंग मयूर साठी देखील या षटकाराकरिता 50 रुपयाचं पारितोषिक सिंगर सुभाष रोज. आज सुभाष रोज यांचं एटीएम मात्र जबरदस्त खुलं झालंय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या मध्ये पेशकश केली जाते आणि त्याचमुळे धावाचा वेग आता भन्नाट वेगानं धावसंख्या वाढली गेली आहे. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक राहिलाय. समोरच्या बाजूने खेळाडू देखील सज्ज आहेत. यावेळेस श्रेष्ठांचा वेध. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. हे गोलंदाज निलेशने त्या खेळाडूला सांगितलंय तू मला एसटी दाखवली आहे आणि मी ती सहजतेने दाखवली आहे. विकेटचं पतन. गॉन. आउट. तर पहिल्या इनिंगचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्येचा आलेख फलकावरती 23 वरती पोहोचलाय आणि 24 धावेचं टार्गेट सेट केलंय आणि पुढील धावचं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवरनं हलकासा फेरबदल होतोय. व्हॉइस ऑफ वाडा सूरज पाळी सर. O2 कॉम्बॉक्स.
अतिशय रंगतदार सामना. थँक्यू. आईस दे आईस. तर एकंदरीत बघितलं आपण तर सगळ्या तमाम क्रिकेट रसिकांचं टेनिस क्रिकेटचा महासंग्राम ही 5वी 1 लाखाची टुर्नामेंट स्पर्धा वाडा टेनिसमधील आपण पाहतायत. आणि या 5व्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये फायनल कोण घेणार या गोष्टी चर्चा नक्कीच मत व्हायला सुरुवात झालेली आहे. माननीय राहुल भोईर बिलोशी संदीप पाटील राहुल भोईर आणि तुषार पाटील यांच्या माध्यमातून सायकल आहे. त्याचबरोबर स्पोर्टचे शूज आहेत. मॅन ऑफ द सिरीज दादू स्पोर्ट कामरे टीमला मोलाचं योगदान. एसपी टीम ओनर संदीप पाटील. ध्रुवी 11 वाडा टीम म्हणजे तालुक्याच्या ओपन टीमचे ओनर राहुल भोईर तुषार पाटील यांच्या माध्यमातून सिरीजची सायकल आहे. आणि वीरू बाबरेचा जो झेल अप्रतिम आता टिपला त्याकरिता 500 रुपये पारितोषिक मात्र आलेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यतीजी गोरे यांच्याकडनं प्रेक्षकांना 300 रुपये पारितोषिक असेल. षटकाराचा कॅच घ्या. युवराज डुकले येतोय. एक जबरदस्त. बक्षीस सचिन नांगरे अनाऊन्स करतील. तर सुभाष रोज सिंगर यांच्याकडनं प्रेक्षकांकरिता आता बक्षीस लावलंय त्याने 100 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी झेल पकडला तर. तर बघूया जाऊया सामन्याकडे. टार्गेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय 24चं टार्गेट ठेवण्यात आलंय. ही मॅच सेमीफायनलची उपांत्य फेरीज जरी असली तरी सुद्धा दर्जा या मॅचचा फायनलचाच आहे. फायनल प्रमाण आहे. आणि पहिला बॉल पडला जातोय. गोलंदाज तयार बॅटर तयार. युवराज डुकले. वीरू बाबरेनं बॅटिंग केली. ते वादळ शांत केलं परंतु त्यानंतर अफलातून बॅटिंग प्रत्येक फलंदाजाने केली. एका प्लेअरवर कधीच टीम अवलंबून राहू शकत नाहीये. संघर्ष प्रत्येकाला करावा लागेल. तो वाट्याला येणार. वेळ मात्र काळ बघणार आणि तुमची परीक्षा सत्वाची मात्र होणार. जाऊया मॅच मध्ये. दादू स्पोर्ट मेगा फायनलचा दिवस सेमीफायनल. एकदा टाळ्या वाजवा जोरदार. 300 विरुद्ध 7 पाडी. पहिला बॉल गोलंदाज वीरू बाबरे. पहिल्या बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय. ओव्हर थ्रो मात्र या ठिकाणी मात्र झालेला आहे. स्ट्राईकला मात्र इथे येत नाहीये युवराज डुकले कारण ही 7 पाई टीम आहे. लेग बाईचा मात्र 1 धाव मिळतील जरूर. ही मॅच पाहता आपण विजयाकरता 24 धावांचं लक्ष आहे. 24 टू विन. जयेश पाटील WCAचे अध्यक्ष निलेश घाटा चर्चा करताना या सामन्याची. त्याचबरोबर धनेश साने या ठिकाणी वैभव पटारे मात्र चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. सामने रंगतदार आहेत. वैभवजी जोगमार्गे आणि धनजी साने चर्चा करतायत. सेमीफायनलची मॅच जरी असली दर्जा फायनल प्रमाणेच आहे. व्हॉट अ मॅच. टफ मॅच आहे फायनल सारखी सेमीफायनल मॅच. वीरू बाबरे महाराष्ट्रातील स्टार कास्ट प्लेअर बॉलिंग मार्कवर. व्हॉट अ शॉट आणि इतिहास कॅच पकडलेला आहे. व्हॉट अ कॅच. ताकद नव्हती शॉट मध्ये आणि विकेट. बॉल ही वाया गेलाय आणि विकेट ही जाते. बॅटरला या ठिकाणी वीरू बाबरे खेळू देऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी कॉलिंग केलं युवराज ठाकरे की लेफ्टी बॅट्समॅनला कॉल केले. जरूर जरा स्पीडअप करा कारण आपल्याला फायनल खेळवायची आहे. येत आहेत निलेश शेळके मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड बॅटर. अब आएगा मजा.
वीरू बाबरेची ओळख या महाराष्ट्राच्या टेनिस विश्वामध्ये, परंतु फायनल त्यांनाही या ठिकाणी घ्यायची जिद्द आहे. तेचे टीम एकत्र का झालेत या स्पर्धेकरिता, या पुढच्या होणाऱ्या स्पर्धांकरिता आम्हाला फायनल जिंकायचे आहेत. अगदी बघितलं आपण तर कांबारे टीम पोहोचलेली फायनलचा सामना खेळण्याकरिता संघर्ष करत करत या टॉप 3 मधील संघांची चर्चा ओम साई मूव्हीजवर लाईव्हवर पाहतायत. VIP मंचावर या ठिकाणी मान्यवर सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि या तमाम सर्व प्रेक्षकांसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वाडा तालुक्याचे अध्यक्ष माननीय यतीशजी गोरे साहेब, यतीश शेठ यांच्याकडनं 300 रुपये. वीरू बाबरे लाईन तांतले सुपर टिचून गोलंदाजी, बॅटरला मात्र उभं करतायत. स्ट्राईकला मात्र युवराज डुकले केव्हा येणार. पहिला बॉल खेळलाय, त्यानंतर विकेट गेली, तिसरा बॉल डॉट. 3 बॉल मध्ये एकच धाव आहे. 2 षटकार बसले तरी मॅच जागेवर टर्न होऊ शकेल, कारण 24 धावा आहेत. बॉल केलाय, बॉलला पॉवर लावलेली आहे, बॉल उंच उडालाय, कॅच पकडलेली आहे. व्हाट अ कॅच. 12व्या खेळाडूच्या फासल्या फास्ट फूस झालेल्या या डीजे. व्हाट अ मॅच. सामना अजून बॅलन्स स्थितीमध्ये आहे. विकेट क्रमांक या ठिकाणी दुसरेचं पतन झालेलं आहे. 4 बॉल मध्ये 2 विकेट आहेत. वीरू बाबरे बॅटिंगवर तेवढाच मात्र जम बसला नाही, परंतु बॉलिंगनं आपल्या टीमला ओपनिंगची साथ बॉलिंगची देतोय. 4 बॉल मध्ये एकच धाव आहे. विकेट 2 आहेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे. फ्रेशर बॅटर सौरभ काळेला सूर सापडत नाही. नॉन स्ट्राईक एंडला युवराज डुकले आहे. अगदी बघितलं फर्स्ट ओव्हरलाच संघर्षाला पेटलाय वीरू बाबरे. नाव आहे, नुसतं नाव नाही तर मेहनतीचं क्रिकेट खेळतोय. 5 बॉल मध्ये स्वतःला सिद्ध केले. एकच रन. ये मॅच मैं नहीं छोडूंगा. हा दर्जा क्रिकेटचा आहे. ओव्हर आवडली असेल वीरू बाबरेची तर टाळ्या होऊन जाऊ द्या पब्लिक. 7 पाटी 11 बेधडक बेधडक गोलंदाज वीरू बाबरे. ISPL च्या अगदी पुढच्या वर्षी हा प्लेअर चमकताना दिसेल. ज्या पद्धतीने वाडा टेनिसचा विकी काळे पोहोचलाय, ओपनिंग करतोय ISPL ला, म्हणजे दमकम आहे पालघर जिल्ह्यात. एक गाढ होऊन जाऊ द्या. तर मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे राहुलजी भोईर, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज बिलोशी ध्रुवी 11 वाडा तालुक्याच्या ओपन टीमचे पॅकर राहुल भोईर यांच्याकडनं सायकल आहे. SP संदीप पाटील, तुषार पाटील. तर राहुल भोईर यांचं आगमन, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्पोर्टचे शूज सुद्धा या स्पर्धेकरिता बक्षीस म्हणून त्यांनी दिलेले आहेत. वीरू बाबरेनं काय कमाल केली आहे. 24 धावांचं आव्हान, एकच धाव दिली. याला म्हणतात जिद्दीचं क्रिकेट. जिगर लागतं. लाखाच्या स्पर्धेत लाख मुलाची हिंमत ठेवताना ती वीरू बाबरेनं करून दाखवली. आणि आता सुमित आहे, पण विसरू नका समोर आहे वाडा टेनिसचा टॉप 1 क्लास प्लेअर आहे. ओपनिंग बॅटर करतो ध्रुवी 11 ओपन टीम मध्ये, ओपनिंग बॉलिंग करतो रायगडचा टायगर उस्मान पटेलच्या जोडीला ओपनिंग केली. वाडा विरुद्ध भिवंडी तालुका मॅच. व्हॉट अ शॉट. गॅपला परफेक्ट केला युवराज डुकलेला शॉट. बॉलवर मात्र येतोय वीरू बाबरे. आणि इथे पाहताय तर व्हॉट अ क्रिकेट. 7 पाटी अमेझिंग क्रिकेट. हॅट्स ऑफ. माइंड गेम. युवराज डुकले आउट. धक्का बसतोय. भयान शांतता. या शांततेत डीजेचा आवाज. आणि या ठिकाणी पाहिलं आपण सामने अतिशय रंगतदार पाहायला मिळतात. चुरस लागली मॅच में. सुमित बॉलिंग मार्कवर तयार. सामन्याची चुरस्ता फार आहे. सुमित या ठिकाणी आहेत.
या बॅटरमध्ये दमखम आहे. तिळसे टीमला या बॅटरमुळे मी जास्त ओळखू लागलो. शिरसाटचं मैदान, हायटेक मैदान, 3-3 षटकार लगातार ठोकणारा बॅटर आणि जिगरा प्लेयर आहे मिस्टर सुमित. शॉट खूप चांगला खेळला यावेळेस पाहिला आपण तर ऑन साइडला चांगली फिल्डिंग बाउंड्री अडवली आहे. सिंगल रन मिळते. आणि जशी क्लायमॅटिक कंडिशन या ठिकाणी पाहताय तर थोडंसं वातावरण आता थंड होत जाईल. गुरुनाथ पवार निसर्गाच्या यांच्याकडनं कुशीत. देखील सुमित या गोलंदाजाला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. यॉर्कर लेनचा बॉल या ठिकाणी पाहिला आपण तर सिंगल रन. औपचारिकतेकडे मॅच जाते आता कठीण आहे. धावसंख्या किती तर फक्त 4 आहे. 20 धावा करायच्या आहेत 3 बॉल मध्ये. होऊ शकतात. व्हाईट बॉल जाऊन चौकार जाऊ शकतोय, काही घडलं जाऊ शकतंय. तयार राहा कांबारेकर. फायनल मॅचचा टॉस लगेच केला जाईल. फायनलची मॅच 2 ओव्हरची असेल. आणि शेवटचे 2 बॉल बाकी राहत आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल. काय मॅच खेळली आज वीरू बाबरेनं. सुमित बॉलिंग करताना सुपर बॉलिंग. म्हणजे जरी पाहिलं आपण तर 15 धावांपर्यंत तिळसे संघाने रोखलं असतं तरी सुद्धा ही मॅच 7 पाटी 11 सोडली नसती. कारण स्कोर झालाय फक्त 4. 2000 प्रेक्षक लाईव्ह पाहताय 7 पाटीचा खेळ क्रिकेटचा गावदेवी तिळशेच्या विपक्षामध्ये. मेहनत कष्ट रोज करावे लागतात. आता क्रिकेट फास्ट झालंय. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुमित अप्रतिम गोलंदाजी. वीरू बाबरेनं एकच धाव दिली आहे. 12वा खेळाडूचा जो आवाज टाळ्यांचा आहे ना, माझे कान दणाणलेले आहेत. काय जबरदस्त मोटिवेशन. लास्ट बॉल. पिंटू त्याचं नाव. 7 पाटीचा पिंटू. बुगे गोलंदाज तयार. पूल मात्र बॉल केलं या ठिकाणी जातोय. सीमारेषा पार चौकार. हार्ड लक टू गावदेवी तिळसे टीम. एका प्लेअरनं कधीच मॅच जिंकत नसते. आज मात्र 7 पाटी टीम मात्र हा शिकवण जरूर दिली सगळ्या संघांना. आणि टॉस साठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया मान्यवरांना.